छोले कुलचे भेटतात ते आम्हाला खायचे आहेत. थांबलो आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो आणि AC डब्यामध्ये वॉशरूम वगैरे मस्त होते म्हणून काय वाटलं नाही. मस्तपैकी आम्ही तोंड वगैरे धुवून आता चालू वॉशरूममध्ये काही मस्त. रात्री बाप होते कारण का ट्रेन अशी फिरली बाप फास्ट फिरत होती. तर भेटू आता आपण नाश्ता करताना. सो गाईज आता आम्ही घेतला एक चहा गाणी वगैरे फ्रेश झालो आम्ही मस्तपैकी चहा घेतला आहे. भाऊ झोपलेत ही वेगळी फॅमिली आहे आणि इथे चिना आणि हे झोपलेत. एक चहा चांगलाच नाही लागल पण तोंडाची चव घालवायला. आणि बाहेरचं वातावरण मला असं वाटतं पंजाबमध्ये आलो हल्ली. पाणीपत गेलं ना पंजाबमध्ये आलो गाईज आम्ही. सकाळ चांगला आशीर्वाद देस ते देस. सबसे जल्दी ले रही हूँ. अच्छा सा हा कंपल्सरी असते मी त्याच बोललो होतो. गाईज आम्ही लुधियाना क्रॉस केला आहे आता आणि ही बघा मस्तपैकी ट्रेन आहे. वंदे भारत सारखीच आहे वेगळीच काहीतरी वाटते असं. भारत इंडियन रेल्वे अमृत महोत्सव वेगळीच कोणती तरी ट्रेन आहे. फुल AC आहे फुल AC. वंदे भारत एक्सप्रेस ही वेगळी आहे. मग कलर वंदे भारत व्हाईट कलरची आहे ना. पण आहे बघ वंदे भारत नाव दिलंय ना भारत. माता वैष्णो देवी कटरा पण शी आली दिल्लीला चालली गाईज. ही कटरावरून आली आणि डायरेक्ट आता ती जाईल नवी दिल्लीला. आणि वाजलेले आहेत 10:10. काय करतो कालचा होता आणि आजचा होता बघा आमचा एक नंबर आहे. हो फोन द्या ना. तर काही इकडची घरं बघाल ना तुम्ही एकदम वेगळीच आहेत. एकदम वेगळी घर आहेत. तो गाईच आला आहे पठाणकोट. मी उतरले बाकी सगळे झोपले. तर गाईच भूक लागली 2 वाजले म्हणून आम्ही ट्रेन मधलंच खाणं घेतलं. मस्त आहे थाली. मिक्स भाजी आहे आणि वरण भात आणि बटाट्याची भाजी आणि 3 चपात्या होत्या. चिना रसगुल्ला दाखव. आमच्याकडे आहे मस्त गाईच रसगुल्ला आहे. हे ना अर्धा मी खाते. बरं लागतं नाही ना मस्त लागतं. दिखेगा स्नाइपर ग्रीन कलर का बड़ा सा स्टैंड दिखेगा. कसं आहे तुझं जेवण? कसं जेवण आहे तुला? खा तुम्ही पण आले बोल. तुम्ही पण याल का हा इथे AC डब्यामध्ये. तर मित्रांनो आता येईल जम्बू थावी. 5 मिनिटं लागणार. 5 मिनिटं
इकडची घरच मला बघून असं वाटतं की म्हणजे मस्त वेगवेगळं काहीतरी. आ गया जम्बू थावी, नवीन बनवतात वाटतं. त्या साईडला येतो, या साईडला आलं. हे बनत होता आम्ही आलो तो आपण होतो ना. आम्ही इथंच होतो ना, दिवस काढला आम्ही अख्खा इथंच होतो. अख्खा बनत होता नवीन. आहे पब्लिक, एवढी पब्लिक आहे. जम्बू थावी गाईच फायनल पोहोचलो. अजून आमचा एक स्टेशन आहे तेव्हा ज्यूस. तो गाइस फाइनल हम पहुंच गए जम्बू थावी. काय देव शंभर ते 500 सुट्टा करायला लागतं. खाण्याचा सुट्टा मिक्स फ्रूट घेतो. तू काय झालं एक मिक्स फ्रूट दे ना. कितने का दे ना. सो खाली उतरलोय आणि मस्तपैकी मिक्स फ्रूट घेतोय. काय काय बघूया. सगळी फळं आहेत वाटतं. हे कोकम वगैरे आहे. मिक्स फ्रूट घेतो. चिंगलं का मागच्या वेळे मला वाटतं भाऊ इकडे जास्त वेळ होतो आणि काहीच भारी वाटते. आता आम्हाला 2च स्टेशन झालेत. एक उदयपूर आणि एक कटरा लास्ट स्टॉप. अजून आमचा 2 तासाचा प्रवास बाकी आहे. आणि काहीच भारी वाटते. आता आम्हाला 2च स्टेशन झालेत. एक उदयपूर आणि एक कटरा लास्ट स्टॉप. अजून आमचा 2 तासाचा प्रवास बाकी आहे. एक मिनिटात सगळा खपला. पहिला बोगदा गाईस, पहिला बोगदा भुएरी माणूस. क्या सीन है भाई. घर बघा, घर आपल्या इथं काय बिल्डर आलं नाही. सगळं मजा खरी गावामध्येच असते. खरंच अब खाना हो गया तो आ जाएगा मेरे पास. खाना है कुछ. नुसतं खाली उतरतो शायनिंग का मारू. और है क्या? देखो आ रहा है, उधर से आ रहा है, वो आ रहा है. आजा. निकाल खा उसमें से. तर गाईज हा आहे जम्मू काश्मीरचा नजारा. आणि आम्ही आता खाली उतरलो. हा नवीन स्टेशन आहे. मागच्या वेळेस आलेलो तेव्हा ह्या स्टेशनचं काम चालू होतं. आणि तिथे बघा लवबडी, आणि इथे पण सेम लवबड आहे. कडक.
कोण मी नाही जाय पण ना जरा तर काही एन्जॉय पण तेवढीच चालली आहे. पस्ती चालली आहे लय पस्ती चालली तुझी लय म्हणजे लयच पस्ती चालली आहे. हा हा बराच उशीर झाला. इथे ट्रेन थांबली आहे माहित नाही कशासाठी. आम्ही इथे थोडा बाहेरच थांबलोय. आय थिंक काश्मीरला आता ना तो तेव्हाच काश्मीरला जाताना हाच रोड आहे. हाच रोड आहे. पण कवा नद्या भरलेल्या दिसल्या नाही व मला. दुष्काळ काश्मीर मध्ये. गाईज फायनल तुम्ही बघू शकता बाहेर डायरेक्ट माता राणीचं मंदिर म्हणजेच अर्धी कुवारी तुम्हाला दिसेल. गाईज अर्धी कुवारी आणि खूप खुश झाले गाईज. एक नंबर. बोलो जय माता दी. गाईज वाईट वाईट दिसतं ती अर्धी कुवारी आहे आणि त्याच्यावरती आहे ती म्हणजेच गुफावरती जावं लागतं. त्याच्यावरती आहे भैरवनाथ. गाईज फायनल तुम्ही बघू शकता बाहेर डायरेक्ट माता राणीचं मंदिर म्हणजेच अर्धी कुवारी तुम्हाला दिसेल. एक नंबर गाईज अर्धी कुवारी आणि खूप खुश झाले गाईज. एक नंबर. बोलो जय माता दी. गाईज वाईट वाईट दिसतं ती अर्धी कुवारी आहे आणि त्याच्यावरती आहे ती म्हणजेच गुफावरती जावं लागतं. त्याच्यावरती आहे भैरवनाथ.
गाईज फायनल 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 आम्ही आलो. खूप खूप गाईज आनंद होता, मला आनंद होता. चिना जय माता दी. सारे बोलो जय बोलो जय माता दी जय माता दी. चिनी खूप खूप म्हणजे खूप आनंद आहे. इथे बघ चिना स्टेशनच गाईज लय भारी आहे, एक नंबर स्टेशन आहे. हे थांब चिनू. आणि इथून बघा स्टेशनवरनच मस्तपैकी व्ह्यूज आहे. माता राणीचा डोंगर. पब्लिक बघू शकता. ही पब्लिक अशी आहे ना, मला असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये हे ठिकाण असं कुठेच नाही. अशी भरपूर ठिकाण आहे पण हे ठिकाण एवढं मस्त आहे ना. आणि असं ठिकाण आम्हाला भरपूर आवडतात ना भाऊ. मला वाटतं भाऊंची ही याच वर्षामध्ये 3री फेरी आहे आणि आमची 2री. चिने अजून एक तुम्हाला दाखवते मेन स्टेशन. हा बघा स्टेशन. हा स्टेशन आहे आणि हे मस्त वेगळे स्टेशनच्या बाहेर उभे आहेत. एंट्री तिथून झाली आमची आतमध्ये स्टेशनच्या. आता बाहेर चाललो आहे जेणेकरून आमच्या हॉटेलसाठी रूम असतं तिथे. आणि इथून व्ह्यू बघा गाईज, इथून व्ह्यू बघा. एक नंबर आहे, एक नंबर. आणि ही पब्लिक आणि सेम असंच वरती आहे, सेम काही फरक नाही आहे. वगैरे सोय आहे हॉटेलाची आणि रूम पण भेटतात तिथे कमी याच्यावरती. हेलिपॅड गाईज या ट्रेनमधून लाखो पब्लिक आहे. लाखो पब्लिक बाहेर निघते गाईज. कुठून पब्लिक असते. हेच आम्ही रिक्षा केली. 250 रुपये घेतले आमचे. 210 का 210 म्हणजे एक पर्स माणूस 50 रुपये पर सीट, 10 रुपये का त्याच्यामध्ये अशी पर्ची. ओके चला बसूया आता. फायनल आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो, गीता लॉन्च. पण आम्ही यावेळेस इथे नाही राहणार, त्याच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आहे राम निवासमध्ये. तर डायरेक्ट तिथे भेटू. आता बघू रूम. हा हॉटेल राम निवास. हॉटेल राम निवास. एक छोटू शिंदे कसला दिसतोय बघ. बाय बाय कर. बाय बाय बाय. सो गाईज फायनल आम्ही आता एंट्री करतोय. बघूया आता त्याच्या काकाचं हॉटेल आहे, आम्हाला तिथे दिले एंट्री. आलोच. ही एंट्री आहे गाईज मस्तपैकी. लिफ्ट आहे का नाही कपुलो. आणि इथेच बाहेर सनीबाईचं हॉटेल पण आहे, एक नंबर. बदल्यावर दिलंय एक नंबर एंट्री. सही आहे. डबल बेडचा एकच घेतला आम्ही. डबल बेड
1500 रुपये पर डे. आणि इथे थांबा भाऊ दुसरा सही. टॉयलेट पण एकदम क्लीन, नवीन नवीन आहे गाईज हॉटेल. आणि इथे काही पियायचं असेल, काय खायचं असेल पिऊ शकतो आपण. फायनल पहिली गोष्ट वरती पण आहे हो गाडी, इथून पण काही दिसत आहे. आल्या मस्तपैकी तिला बसले. एक नंबर हॉटेल रामनिवास. डबल बेडचे 1500 रुपये घेतले, कारण का आम्ही नेहमी येतो म्हणून. असे किती आहेत? 2500 आहेत असे. पण आम्ही नेहमी 6 वर्ष झालो इथेच येतो म्हणून त्यांनी 1500मध्ये डबल बेडचा दिला. मस्त गाईड, एक नंबर आहे. बाहेर पण बघू शकता एकदम स्वच्छता आहे. आणि याच्यावरती जाऊ आम्ही, पण भरपूर जमलो आहे. रूम्स मस्त आहेत, एक नंबर रूम्स आहेत. बाय. आता मस्तपैकी राईस फ्रेश होतो आणि जातो वॉशरूमला वगैरे. घरा घेवायची. सो गाईज मस्तपैकी आम्ही आता तयारी केली, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आणि आम्ही चालू असंच खाली राऊंड मारायला. आणि आल्या आल्या पसारा बघा आमचा, जबरदस्त पसारा. हा हिनांचा बेड आहे, तो माझा बेड आहे. आणि या साईडला हे बसलेत मस्तपैकी. मस्त गाईज रूम आहे. सनीबा काय बोला? माकडासारखा बसलाय. पडशील बोली बिली. आता जाऊ डायरेक्ट खाली बघू. सो गाईज आता आम्ही असंच वरती चाललोय, बघूया वरती टेरेस वरती. आणि हे पण दाखवते आम्ही मागच्या वेळेस कुठे होतो ते. वाव, एक नंबर व्ह्यू. तो म्हणजे जय माता दी. एक नंबर व्ह्यू आहे गाईज, एक नंबर एक नंबर. कसं वाटतं? वाटते एक नंबर. आणि वातावरण बघितलं एकदम छान आहे, क्लायमेट पण एकदम चांगला आहे. आणि हा नवीन पायऱ्यांचा आहे. कोणता? हे जवळ ना, जर कोणी आले बाय चान्स तर घोड्यांचा इथून आहे मेन गेट, आणि हा नवीन रोड आहे. नवीन रोड कमसे कम तरी बघायला गेले तर एक दीड ते 2 किलोमीटर एक्स्ट्रा आहे, पण चांगला व्यवस्थित आहे. आणि इथून घोड्यातनं गेले तरी पण चांगलाच आहे. आणि घोड्याचं पाठीमागून केलेले आता नवीन अर्धकुवारी पासून. आणि हा समोरची अर्धकुवारी आहे. अर्धकुवारी नंतर पुढे सरळ जायचं. इथून काय दिसणार नाही माता राणीचा मंदिर. पाठीमागे आहे त्या साईडला आपल्या वाटे काही इकडे डोंगर आहे, असे 7 डोंगर आहेत. 7 डोंगर पार करून आपल्याला जायचं आहे. आणि तिथून एकदम वरती दिसतोय तो भैरवनाथ बाबाचं मंदिर आहे. असं म्हटलं जात आहे का माता राणी वैष्णोदेवीने भैरवनाथ बाबाची बाणाने त्रिशूलने मुंडकं उडवलेलं आणि ते जाऊन ते वरती अडकलं. ते वरती अडकलं गाईज. तेव्हापासून तिचं ते माता राणीने भैरवनाथ बाबाला वरदान दिलं की जेव्हा माझा आशीर्वाद घेईल तेव्हा तुझा आशीर्वाद कम्प्लीट करेल, तेव्हा तो साक्षात आशीर्वाद पूर्ण होईल. असं गाईज ही खरंच घटना आहे. कारण आम्ही याचं कारण म्हणजे गाईज इथे स्वतःहून कोण येत नाही, माता राणी बोलवते, म्हणजे बोलवते खरंच गाईज. तुम्ही आमचेच नका व्हिडिओ बघू, दुसरं पण युट्यूब वरती टाका का जय माता दी, आणि त्या व्हिडिओ बघा गाईज. खरंच माता राणी बोलवते, असं सहज कोण येत नाही. ते पर्वत माता राणीचं पर्वत आहे. या पर्वताला नाव दिलेलं आहे त्रिकुट पर्वत. त्रिकुट पर्वतावर आहे माता राणीचा वरती भवन. आणि भवन मध्ये जाण्यासाठी इथून मार्ग टोटल 2 मार्ग आहेत. हा एक नवीन, हा जुना आहे. तुम्हाला वाटेल त्या रस्त्याने जाऊ शकता. हा नवीन रस्ता आहे. आणि इथून जातो ना माझा बोर्ड बघा, तिथून त्या साईडला आपल्याला जायचं आहे. तिथे आपली माता राणीचं भवन आहे. आणि गाईज वरती जेव्हा आपण चढतो ना तेव्हा फक्त तोंडामध्ये फक्त एकच नाव ठेवायचं, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. असं बोलत गेलं ना तुम्हाला कुठलाच दम लागणार नाही. पण आम्ही घोड्यावरती जाणार आहे, कारण का चिना आम्हाला थकवणार, काय
जास्त करून यांना दाखवणार, कारण कधी त्यांच्याकडे जाते म्हणून. बाकी काही नाही. आणि या साईडला मस्तपैकी हॉटेल्स वगैरे आहेत, पण आमचा हॉटेल मेन हा आहे, जवळपासच आहे हॉटेल, जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. आणि सर्व रेस्टॉरंट पण जवळच आहेत, मेडिकल आहेत, हॉस्पिटल पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण सामनेच आहेत. आणि पुढे गेले तर तुम्हाला भाजी मार्केट सर्व एकत्र जवळच आहे. गाईज इथून तुम्ही गेलात ना का इथे भाजी मार्केट आहे, मला वाटतं 5 मिनिटावर भाजी मार्केट आहे. आणि राईट साईडला तिथे पुढे थोडं नॉर्मल अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन आहे. अशा तऱ्हेने काही असा हा मतलब कटराचा व्ह्यू आहे. इथे पण बघू शकता तुम्ही. हा एक व्ह्यू आहे. इथे गाडी वगैरे पार्किंग करायला. आणि इथून मगाशी आम्ही एंट्री केली आणि हा रामनिवासचा म्हणजे पार्किंगचा आहे इथे. आणि जर बाय चान्स जर तुम्ही कधी आले, आमचं युट्यूब बघून आले आणि जर संदीपाच्या हॉटेलमध्ये जर रामनिवास मध्ये जर कधी बाय चान्स तुम्ही आले, त्यांना भेट द्या आणि माझं नाव सांगा कुमार ठाकूर. ते तुम्हाला ओळखतात, चांगले ओळखतात, कारण 7-8 वर्षापासून मी त्यांच्याच हॉटेलला स्टे करतोय. आणि तुम्ही जर आले आणि माझं नाव सांगितले तर कम से कम तुम्हाला 40% डिस्काउंट भेटेलच गाईज. खरंच असे आम्ही भरपूर जणांना घेऊन पण आलेलो आहोत. आता तुम्हाला खरं तर सांगायला गेलं तर आमची ही फेरी आहे, मला वाटतं या वर्षात ही माझी दुसरी फेरी आहे या वर्षातच. एक नंबर गाईज, मस्तपैकी आहे. मला असं वाटते वरतून पण मस्त वाटेल. काय नजारा आहे गाईज, काय नजारा आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट म्हणून दाखवते मी. आम्ही मागच्या वेळेला हॉटेलमध्ये होतो, तो हॉटेल समोरच आहे. कारण का त्या हॉटेलमध्ये का राहावं लागतं आम्हाला, कारण हे तुम्हाला समोर दिसते का तिथे, कारण का आम्ही फॅमिली आलो की जेवण वगैरे बनवायला लागतं, म्हणून तिथे आम्हाला त्या हॉटेलमध्ये राहावं लागतं. कारण का इथे सोय नाही तशी, म्हणून त्या हॉटेलमध्ये आम्हाला राहावं लागतं. हा समोरचा सुंदरम ना, सुंदरम हॉटेल, तो पण सनीबाईचाच आहे. ते सगळे दिसतात ना, ते पण सनीबाईचेच आहे. फक्त आमचं जरी नाव सांगितलं ना, बेला ठाकूर युट्यूबर, आणि पहिली गोष्ट म्हणजे कुमार ठाकूर जरी बोललात ना, तरी तुम्हाला थोडस काहीतरी डिस्काउंट तरी करतील, म्हणजे करतील. स्टेशन परत सोडायला पण सोडायला. आणि जो पर्ची काढतात ना, काय बोलतात ती पर्ची काढावी लागते, त्यासाठी पण त्याची गाडी आपल्याला तिथे सोडायला पण येऊ शकते. म्हणजे तशी एक प्रकारे ना फ्रेंडच झाला आमचा. एक नंबर आहे गाईस. त्याला काही बोला, त्याला राग येत नाही. एक नंबर. फाइनल गाइस, आता हम लोग जा रहे हैं घूमने. बजे है 7:30 और हम लोग जा रहे हैं घूमने अभी ऐसे ही. और सकाळी जाऊ आम्ही डायरेक्ट 5 वाजता दर्शनाला. येतात अजून वरतीच आहेत, लावतात मी. मस्तपैकी आहेत गाईस, मस्त मस्त. ती मस्तपैकी एक इडली खालीच. गाईज आम्ही पहिला इकडे होतो, हा गीता लॉन्च आहे आणि याच्या पाठी रामनिवास आहे. आता बघू, फिरायला चाललो आम्ही. पहिला स्टार्टिंग आम्ही करतोय भाऊंच, म्हणजे डॉक्टरला दाखवतो. इथं हा डॉक्टर एक नंबर आहे गाईज. दुखत नाही, दुखत होतं म्हणून भाऊच्या कमरेच्या मुळे आम्ही चाललोय. चल ना पहिले, हा भाऊ नकोस. मेडिकल आहे हा, आणि मेडिकलच्या साईडलाच डॉक्टर आहे, KKC, डॉक्टर KC कुमार. आपका नाम क्या है? जीतू कुमार. जीतू कुमार. तर गाईस त्याने आमच्या इकडे माईक बघितला, तेव्हा ते बोलते इसने माइक क्यों लगाया है. किधर रहते हो? रहते किधर है? किधर रहते हो? कितना इधर? मुजफ्फरपुर. इधर किस लिए है? माता रानी का दर्शन करने. अच्छा, तो हाय करो. हाय. गाईस फायनल फिरायला चाललो आम्ही. हळूहळू हळूहळू चाललोय. भाऊंनी डॉक्टरकडे दाखवलं, डॉक्टरला नेहमीप्रमाणे. हा हॉटेल बघा गाईज, एक तुम्हाला काय माझ्या ब्लॉग मध्ये मी दाखवते हा हॉटेल. आणि का आम्हाला असं वाटतं की येऊ, कधीतरी येऊ आम्ही हॉटेल, पण तो पण आहे, पण तो कमी भारी नाही आहे. आणि इथे
या काय कोकणी रेस्टॉरंट. आणि पहिली गोष्ट म्हणजे काही तिथून आम्ही मी वर्षा वगैरे मागच्या ब्लॉक मध्ये आम्ही या नको केले ना ते बघितलं. स्पॉट आहे ना मामीस नाही. हम लोग ऐसे ही घूम रहे हैं. मागच्या वेळेला त्याला येणं बनवलेलं वर्षाने आमचं फुल म्हणजे फुल येणं बनवलेलं त्याने. सॉरी तिने येणं बनवलेलं फुल. आणि लाईट गेली. लाइट चली गई है और हम लोग ऐसे ही जा रहे हैं घूमने. मस्त है कि मस्त है गाइस. आणि आम्ही आता खातोय पाणीपुरी. माय फेवरेट. कैसी निरा मिठा. इसको मिठा मग आहे पाणी दे ना. असं त्याने काहीच पाणीपुरी खाऊन झाली आमची. आता परत आम्ही पुढे पुढे चालत टाइमपास. काहीच फायनल आम्ही आलो. खरंच कंटाळा आला कारण का दिवसभर रात्र झोपूनच होतो आम्ही. आता आलो. मला दम लागतोय. तिसरा मधला रडा सांगते. सो गाईज फायनल आता आम्ही झोपायची तयारी चालू आहे कारण आम्हाला सकाळी लवकर जायचं आहे वरती. म्हणून मस्तपैकी चेंज करून घेतलं आम्ही. आणि तिथे टी व्ही बघतोय मस्तपैकी. आता भेटू जेवायला. मस्तपैकी मागवलं आम्ही. आम्हाला म्हणजे हॉटेलमध्येच आहे खाली मस्तपैकी. हे बघा मी 100 रुपये थाली मागितली. स्वस्त मस्त. त्याच्यामध्ये काय काय आहे. एक दाल मखनी, आलू काय आलू मटर, 3 रोटी आणि सफेदवाला राईस. तोच मागवला आम्ही. आता बघू थोड्या वेळाने. तर भेटू गाईज आता डायरेक्ट उद्या. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू डायरेक्ट आता आपण उद्या.